काही नाही काही नाही काही नाही आप्पा भाऊ, असं गप्प बसू नका. हवं तर मी थांबतो. बोला की, मन मोकळं करा. नाना भाऊ, शिवाला जर का सदाशिव भाऊंची खरी ओळख पटली तर? नाही म्हणजे त्याला कळलं की आपले जन्मदाता सदाशिव भाऊच आहेत, तेव्हा काय होईल? म्हणजे खास विचार करत होतो मी. काय होईल मला माहित नाही, पण माझीच अशी इच्छा आहे, शिवाला त्याच्या खऱ्या बापाची ओळख पटावी. आणि हे सत्य मी शिवापासून किती दिवस लपवणार? नाही तेही बरोबर आहे, पण नाना तुम्हाला भीती नाही वाटत? नाही म्हणजे शिवाला त्याच्या खऱ्या वडिलांबद्दल कळलं आणि तो तुमच्यापासून दुरावला गेला तर? तुम्ही काय बोलत आहे? नाना नाना थांबा. हे बघा, असं काही होणार नाही. या तुम्ही काळजी नका करू. शक्तीचे आप्पा, अहो नानाने शिवाला लहानाचं मोठं केलंय, त्याला जीवापाड जपलंय, अगदी आपल्या सख्या मुलाप्रमाणे. मग शिवा त्याला कसा काय सोडून जाईल म्हणते मी. नाना, शिवा एक खूप चांगला मुलगा आहे आणि त्याच्यावर तुमचेच संस्कार असतात ना, मग तो तुम्हाला कशाला सोडून जाईल म्हणते मी. हे बघा, असं काही होणार नाही. तुम्ही नका काळजी करू, मला खात्री असते असं काही होणार नाहीये. हे नाना भाऊ, विजयलक्ष्मी बरोबर बोलते. मी आपली उगाच शंका व्यक्त केली. नाही म्हणजे नाना भाऊ तसं नाही घडणार. आप्पा भाऊ, ताई, तुम्ही म्हणताय ना तसंच होऊ दे. शिवानी माझ्यात अंतर पडायला नको. नाही अंतर येणार नाना भाऊ. उलट मी बाप्पाकडे प्रार्थना करीन की यापुढे शिवा त्याच्या जन्मदात्यासोबत आणि पालनकर्त्यासोबत एकत्रच राहू दे. ओ नाना भाऊ, मी काय म्हणतो, उद्या विघ्नहर्ता येणार आहे, आपली सगळी विघ्न दूर करणार बघा. गणपती बाप्पा मोरया.